हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. मी आहे वैदेही अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्ही सगळेजण कसे आहात? आय होप तुम्ही सगळेजण खूप मस्त असाल. तर मी आता आली आहे आईकड. तर आईकड 1 वीक राहायला आली आहे. तर असं आज प्लॅन केलं मी आणि आई की मस्त आपण दोघं एन्जॉय करूया, बिकॉज खूप दिवसानंतर मी आणि आई मस्तपैकी आज मूवीला जाणार आहोत. तर कुठली मूवी आहे हे तुम्हाला या सगळ्या व्लॉगमध्ये सांगणार आहे. आणि आज मस्तपैकी उठले, छान नाश्ता ते झाला, आता थोड्या वेळात जेवण करते, थोडं फ्रेश होते आणि मस्त आम्ही मूवीला जाणार आहोत. तर तुम्ही हा व्लॉग असंच कंटिन्यू करा, व्लॉग स्किप नका करू, शेवटपर्यंत बघा. सो पीपल स्टे विथ. तर आईने माझ्यासाठी मस्तपैकी असा स्वयंपाक केली आहे. भेंडीची भाजी, पालकची भाजी, भात, पूड चटणी, लोणचं आणि ही आज स्पेशल मेन्यू शेंगाची पोळी. तर मस्तपैकी जेवण करत करत मी पण टी व्ही बघत एन्जॉय करणार आहे. तर तुम्ही पण या जेवायला आणि हा ब्लॉग असंच कंटिन्यू करा. तर मस्तपैकी आवरली आहे, रेडी झाली आहे, बिकॉज आज मूवीला जाणार आहोत. आणि मस्त जेवण ते झालं आणि आई पण आता रेडी होत आहे. बिकॉज प्रत्येक वेळेस जेव्हा मी आणि अनुप किंवा मी आणि आई मूवीला जात असतो तर त्यावेळेस प्रत्येक वेळेस लेट होतोच. तर त्यामुळं लवकरात लवकर आवरून, आता म्हणजे सध्या 2 आणि 3चा शो आहे, तर लवकरात लवकर आवरून आम्ही जाणार आहोत. आणि मूवीचं नेम आहे फुलवंती. तर आज आम्ही दोघंजण मिळून मूवी, पुढच्याच वीकमध्ये दिवाळी येणार आहे, तर तुमची दिवाळीची तयारी चालूच असणार आहे. तर आमची ऑलमोस्ट झाली आहे, थोडी राहिली आहे बाकी दिवाळीची, म्हणजे फराळ ते थोडा राहिला आहे करायचा. तर इथं आईकडं इकडं उद्यापासून करणार आहोत. तर मी ह्या ब्लॉगमध्ये सगळं ॲड करणार आहे, थोडे छोटे क्लिप्स. तर तुम्ही हा ब्लॉग असंच कंटिन्यू करा. तर मी आणि आई आता मस्तपैकी मूवी बघणार आहोत, दोघं एकमेकांसोबत टाइम स्पेंड करणार आहोत. हो. तर आपले E6 आणि E7 आनंदाचा प्रत्येक क्षण किंवा असो कोणताही सण, स्फूर्तीच्या गुलकंद बासुंदी आणि तर पिक्चर खरंच खूप मस्त. मराठमोळा साज हवा तर साडीशिवाय नाही. तर आम्ही पुण्याला आलो आहोत, थोडं काम आहे ते सगळं करणार आहेत. तर दिदीला भेटावं म्हणलं आणि स्वराजला पण खूप दिवस झालं भेटलं नाही. तर त्यांच्या दोघांना पण माहीत नाही आहे की मी आणि अनुप येणार आहोत. तर त्यांना सरप्राईज देणार आहे. तर चला बघू त्यांना कसं वाटतं दोघांना. तर आता दीदीकडे आलो आहोत. 6 नंबर आहे ना, 6 फ्लोअर आहे ना. तर जातो आणि स्वरूला भेटतो. अभी बिल वाजव की हाच आहे ना. कोण आले? तुला लाडू हवे होते ना बेसनाचे? तर स्वरांशला आणि दीदीला भेटून खूप मस्त वाटलं. आता मी जात आहोत एअरपोर्टला, तर ताईंना घ्यायला. तर आज आहे दिवाळीचा पहिला सण आणि आज आहे वसुबारस. तर आम्ही पुण्यावरून जस्ट 4 वाजता आलतो आणि माझी तब्येत ठीक नव्हती, त्यामुळं मी आज पूजा केली नव्हते. एक मनात रुकरुक होती की आज पूजा झाली नाही, वसुबारस आहे, दरवर्षी आपण करतो, पण तब्येत थोडी ठीक नसल्यामुळं मी केले नाही. तर घरी एकदम अचानक मी बघितले बाहेर गेटसमोर तर गाई आली होती. तर पटकन गायची पूजा केले, तिला औक्षण केले, नैवेद्य म्हणून बेसनाचा लाडू दिले. तर खूप छान पूजा झाली गाईची.
लाडू. सुखी ठेव. तर माझी तब्येत थोडी ठीक नसल्यामुळं यावेळी सगळं डेकोरेशन अनुपनी केलं आहे. तर त्याने माळा आहे ते रांगोळी मी तशीच काढली आहे, रांगोळी काढायची म्हणून, बिकॉज थोडी माझी तब्येत ठीक नाही, थोडं विकनेस होता. मस्तपैकी लक्ष्मीची पूजा केली होती. त्या दिवशी होतं धनतेरस, तर छान देवीची पण पूजा केली आहे. तुम्हाला माझी पूजा कशी वाटली हे तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर लक्ष्मीपूजन होतं, तर बाबांच्या फॅक्टरीमध्ये मी आणि अनुप केलं होतं. तर खूप मस्तपैकी डेकोरेशन केलं होतं.